इयत्ता 10वी विषय मराठी पाठ 4 उत्तम लक्षण। प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा। संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी: अपकीर्ती टाळावी, सत्क्रिया वाढावी, सत्याची वाट धूळ ठरावी। आ. कधीही करू नये अशा गोष्टी: पुण्य मार्ग सोडू नये, पैसा किंवा गोड लावू नये, कुणावरही आपले ओझे लादू नये, असत्याचा अभिमान बाळगू नये। प्रश्न पहिल्यातला इ. तुमच्यातील प्रत्येक 3 गुण व 3 दोष शोधून लिहा। गुण: पहिला, स्वच्छतेची आवड आहे. दुसरा, गरजूंना मदत करणे. तिसरा, जिद्दी, चिकटी व आत्मविश्वास आहे. दोष: पहिला, बहीण भावंडांसोबत मत्सर. दुसरा, लगेच प्रतिक्रिया देणे. तिसरा, कधी कधी आळस येतो। प्रश्न दुसरा, खालील व्यक्तीशी कसे वागावे असे रामदास म्हणतात? अ. तोंडाळ. उत्तर: तोंडाशी भांडू नये. आ. संत. संत संगत खंडू नये. प्रश्न तिसरा, खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा। गोष्टी: दक्षता: पहिला, आळस. दुसरा, परपिडी. तिसरा, सत्यमार्ग. उत्तर: आळस सुख मानू नये, परपिडी करू नये, सत्यमार्ग सोडू नये। प्रश्न चौथा, काव्यसौंदर्य. अ. खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा. जडणी आजवर तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये, कादाकडी। उत्तर: आशयसौंदर्य. उत्तम लक्षण या श्री दासबोधातील एक सामान्य समर्थ रामदासांनी वर्तणूकपत्र आदर्श अशा व्यक्तींचे अनेक महत्त्व सांगितले आहेत. आ. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये या ओळीतील विचार स्पष्ट करा. उत्तर: आशयसौंदर्य. उत्तम लक्षण या कवितेत संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे समजावून सांगितले आहे. त्यापैकी चरणात एक लक्षण सूचित केलेले आहे. इ. ओळ आळस सुख मानू नये या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर: आशयसौंदर्य. उत्तम लक्षण या ओळींमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे विशद केली आहेत. ओळीस या माणसात शत्रू आहे असे प्रतिपादिले आहे. आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.